नमस्कार, नमस्कार, नमस्कार. चेहऱ्यावरती आनंद सगळ्यांच्या दिसतोय. इकडे बसून आम्हाला एपिसोड रेकॉर्ड करताना आमच्याही चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसत असेल. मँचेस्टर टेस्ट मॅच जी नुकतीच संपलेली आहे, ती ड्रॉ झालेली आहे. तरी आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर विजया एवढाच आनंद आहे. त्याच्यामुळे आजचा एपिसोड हा खास आहे आमच्यासाठी आणि आपल्या सगळ्याच कट्टेकऱ्यांसाठी. अ, अमोल कराडकर द हिंदूचे क्रीडा पत्रकार आपल्याबरोबर आहेत गप्पा मारायला. अ, हा एपिसोड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण मँचेस्टरच्या विजयाने आम्हाला जेवढा आनंद दिलाय, कट्टेकरांना जेवढा आनंद दिलेला आहे, तेवढाच आनंद समस्त भारताला दिलेला आहे आज. अमोल, ड्रॉ मॅच झालेली आहे. टेस्ट मॅच होती, ड्रॉ होती. किती दिवसांनी असं झालंय की ड्रॉ झाली आणि आपण विजयाचा आनंद साजरा करतोय? हो. भारतीय क्रिकेट फॅन्सच्या दृष्टीने ऑलमोस्ट किती आता 5 वर्ष होत आली, नाही 4 वर्ष होत आली. ऑस्ट्रेलियातली तिसरी कसोटी 2020-21 ची 2 हनुमा विहारी खेळाडूंनी अश्विन. लंगडत. येस. सो ती 4 वर्ष. पण ही आत्ता जास्त स्पेशल वाटण्याचं कारण अर्थात काहीच उरलं नव्हतं. म्हणजे एक सामना की ज्याच्यात शेवटच्या 2 सेशन्स पर्यंत भारत कधीही सामन्यातच नव्हता, असा गेलेला सामना न हारणं. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की आत्ताच्या क्रिकेटर्सना, आत्ताच्या पोस्ट IPL क्रिकेट फॅन्सना, पोस्ट सोशल मीडिया क्रिकेट फॅन्सना टेस्ट क्रिकेटमध्ये ड्रॉचं महत्व अधोरेखित करणारी ही मॅच आहे. आणि सर्वात जास्त महत्वाचं ऑब्व्हियसली भारतीय संघाच्या दृष्टीने ज्या पद्धतीने गौतम गंभीरचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ सुरू झालेला आहे वर्षभर, विशेषतः कसोटी सामन्यांमध्ये, आणि शुभमन गिलची पहिलीच मालिका असताना ज्या सामन्यात दोघांनी प्री मॅच प्लॅनिंग पासून चौथ्या दिवसापर्यंत, जोपर्यंत इंग्लंडची बॅटिंग चालू होती तोपर्यंत शक्य तेवढी माती खाऊनही सामना गमावला नाही, याचा जे अतीव आनंद आहे ना, तो दिसला. आणि मला एकच शेवटचा मुद्दा सांगायचा तुला आदित्य. मला स्वतःला असं वाटत होतं, तू कॉल केलास आपण बोलूया का आनंदी आनंद झाला विषयावर, तर मला स्वतःला खात्री नव्हती याला आनंदी आनंद म्हणायचा का मँचेस्टरहून सुटका म्हणायचं, पिटाऱ्यातून निघून गेलेली. पण ज्या पद्धतीने इंग्लंड फ्रस्ट्रेटेड दिसले शेवटची 20 मिनिटं, ते अत्यंत अपेक्षित होतं भारताने तेव्हा ड्रॉ न स्वीकारणं. त्याच्यामुळे त्यावरून दिसलं की खरंच भारतासाठी ही ड्रॉ अत्यंत विजया एवढीच मोलाची आहे, असं आत्ता तरी आहे. बरोबर आहे. पण अमोल, आपण कट्टेकरांना फक्त या मॅच मध्ये ना थोडंसं रिवाइंड मध्ये नेलं पाहिजे. येस, पहिल्या डावामध्ये 94 रनची सुरुवात झाली होती, नो लॉस होता आणि तिकडनं आपण 358 पर्यंतच मजल मारू शकलो. पण ती 358 ची मजल सुद्धा मोठी मजल दर मजल वाटली. पण रिषभ पंतनी म्हणजे येऊन उभा राहिला परत बॅटिंगला आणि त्याच्यानंतर त्यांनी रन्स किती केले हे महत्वाचं नाहीये. त्यांनी तिकडे घालवलेला वेळ हा अत्यंत कामी आला, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, नाही का? अर्थात प्रश्नच नाही. ते जे 20-21 चेंडू, सॉरी 20-21 धावा त्यांनी ज्या ऍड केल्या, त्यापेक्षा जी 91 मिनिटं तो खेळपट्टीवर उभा राहिला, त्याच्यामुळे तिसऱ्या डावात 91 मिनिटं कमी खेळायची वेळ आली भारतावर. कारण हा सामनाच असा होता की आणि रादर ही मालिकाच आपल्याला दिसतंय की वेळेचं महत्व अधोरेखित होतंय वारंवार या मालिकेत, की जो टेस्ट क्रिकेटचा कणा आहे आज, भारताचा प्रशिक्षक असो, इंग्लंडचा कर्णधार असो, अजून कुठला एक्सपर्ट असो, जे सगळेजण म्हणतात ना की विन्स अँड लॉसेस मॅटर, ड्रॉज आर बोरिंग, त्यांना पुन्हा एकदा हे पोलाइट रिमाइंडर आहे साध्या मराठीमध्ये, की अनिर्णित सामन्याचं महत्व हे फक्त कसोटी सामन्यातच कळून चुकतं, दिसतं आणि ते अधोरेखित होतं. आणि उद्या हा विचार करा, कदाचित या 4 गुणांमुळे भारत WTC फायनलमध्ये पोचला. त्याचं मुख्य कारण हे असं जर झालं ते अटीतटीचं, कारण काय ऍव्हरेजचा गेम आहे. साधी गोष्ट सांगतो, 4 मॅचेसमध्ये हा सामना गेला असता तर 12 गुण असते भारताचे, ऍव्हरेज 4 सामन्यांमध्ये 3 झालं असतं. आता 4 सामन्यांमध्ये 16 गुण आहे, फरक पडतो ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ओव्हरऑल फारच म्हणजे
तू म्हणलास तसं रिषभ पंतनी मॅच आणली, म्हणजे आणि प्लस तेव्हा कसं होतं, इंग्लंड ऑलरेडी, आता आपण भारताची टेल आली त्याच्यामुळे एकीकडे टॉप 3 किंवा टॉप 4 बॅटर्स बॅटिंग इनिंग्स प्लॅन करायला सुरुवात करतात, राईट. आणि मग ते लांबत जातं, बॉलर जास्त दमत जातात. त्याच्यामुळे बॉलर्सनं या टाइममध्ये, जरी बॉलरचं नंतर बॅटर्सनी 2 रात्री आराम दिला तरी तेव्हा फ्रस्ट्रेट झालेले होते ते. हे सगळं कामी येतं शेवटच्या दिवशी. आणि 4 टेस्ट मॅच झाल्या त्यामुळे आणि 20 दिवसाचा खेळ झालेला आहे. म्हणजे प्रत्येक टेस्ट मॅच 5व्या दिवसापर्यंत गेलेली आहे. गेली टेस्ट मॅच तर आपण बघितलं की शेवटच्या सेशन पर्यंत ही शेवटच्या तासापर्यंत, शेवटच्या मिनिटापर्यंतही भारताची टीम खेचू शकली असती. पण अमोल, जेव्हा 4थ्या दिवशी 0 रन 2 विकेट, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन आणि तिसरा बॉलही हॅट्रिक बॉल होता क्रिस वोक्सचा, जो वाचला गिल. तिसऱ्या बॉललाही हॅट्रिकचा बॉलही चांगला होता. आणि त्याच्यानंतर जो गिल आणि राहुलनी चिवट प्रतिकार केलेला आहे, म्हणजे मला पर्टिक्युलरली म्हणजे शुभमन गिल नंबर 4ला येतोय, त्याच्यासाठी हा खूप मोठा लर्निंग कर्व आहे असं आपण म्हणू शकतो. तर 4 नंबरला आल्यावरती त्यांनी पहिल्याच मालिकेमध्ये ती पोझिशन स्वतःची गेलेली आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि आता शुभमन गिल. तर पहिल्याच सिरीजमध्ये त्यांनी ती पोझिशन सिमेंट केली आहे. आणि तो जो आत येणाऱ्या बॉलला आउट होत होता, किंवा जो बॉल स्विंग असेल तर जमत नव्हतं, त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली आहे. त्याला अधिक 4 नंबरला खेळवायला हवं. ओके, येस, त्या दोघांनी ज्या पद्धतीने प्रतिकार केला त्याला काहीच तोड नाही. विचित्र इनिंग्ज आहे बघा ना, भारताची जी तिसरी म्हणजे दुसरा डाव आहे भारताचा, 6 फलंदाज मैदानात आले, 2 जण शून्यावर बाद झाले, मग 3 100 आणि 1 90. किती गंमतशीर इनिंग्ज आहे की जेव्हा सामना वाचवायचा एवढा एकच ऑप्शन असताना. आणि त्या ह्याच्यात मला असं वाटतं की जे काम गिल आणि राहुल दोघांनी केलं त्याच्यामुळे जाडेजा आणि वॉशिंग्टनचं काम सुलभ झालं. कुठलंही क्रेडिट त्यांच्याकडून मी हिरावून घ्यायचा प्रयत्न करत नाहीये, पण तो जर पाया रचला नसता तर त्यांना कळत चढवता आला नसता, किंवा उलट की त्यांनी ऑलमोस्ट शिखरापर्यंत नेऊन ठेवलं, यांना फक्त सर करायचं होतं ड्रॉचं शिखर, ते यांनी अचूक केलं. या सगळ्या गोष्टींनी फरक पडतो. गिल अर्थात आपल्याला आवडतं वैयक्तिक मुद्द्यांवर जास्त चर्चा करायला. गिलनी, पुन्हा एकदा सांगतो, आपण गेले महिनाभर बोलतोय की आता गिलनी ना त्याच्या कर्णधार पदाबद्दल प्रश्नचिन्ह आहेत, त्याच्यावर आपण सखोल कायम बोलत राहू. कर्णधार पद शिकतोय, पण फलंदाज म्हणून जे या मालिकेच्या आधी खूप भारतीय फॅन्स अशी चर्चा करत होते की ऍव्हरेज बघा, सातत्य बघा, हे बघा, ते बघा, कसला नंबर 4 आणि कसला कर्णधार ह्या संघात हवा का, त्या सगळ्यांनी आता तरी शांत बसावं. गिलच्या बाबतीत शांत बसावं, राहुलच्या बाबतीत शांत बसावं, जाडेजाच्या बाबतीत शांत बसावं आणि रिषभ पंतच्या बाबतीत शांत बसावं. चौघांचं एकाच या बाबतीत चौघजण एका माळेतले मणी होते फॅन्सच्या दृष्टीने. त्यांनी आता तरी फॅन्सनी विचार करून बोलावा अशी अपेक्षा करूया आपण. पोल नाही, परत मी शेवटचं ऐकलं नाही शब्द काय. शेवटचा शब्द होता फोल. अशी फोल. अपेक्षा करूया आपण. फोल. अच्छा अच्छा अच्छा, अशी अपेक्षा करूया. फोल. ओके ओके ओके. नाही, पण मला फक्त याच्यात एवढंच म्हणायचं आहे की मला जरा थोडस एक्झॅजरेटेड वाटलं की गिल राहुलनी बेस केला होता आणि वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजानी त्यांना ते फस्त करायचं होतं. माझ्या दृष्टीने त्यांनी आज लंचच्या ॲज युजल गिल, म्हणजे ॲज युजल भारताचा फलंदाज जस्ट लंचच्या आधी आऊट झाला. आणि लंच ते टीचा जो सेशन होता ज्याच्यात ज्या 30 ओव्हर होत्या, आणि त्याच्या आधी वॉशिंग्टन सुंदरनी के एल राहुल आऊट झाल्यावरती जो प्रतिकार केला होता, लंच ते टी वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या दोघांनी जे केलेलं आहे ना, त्याला थोडंसं तू अंडरमाइन केलंस असं मला मनापासून वाटतं. कारण त्यावेळी 1 विकेट गेली असती तर मॅच ओपन होती. टी नंतरही 35 ओव्हर्स बाकी होत्या. त्याच्यामुळे, आणि 5वा दिवस होता, बॉल थोडासा सॉफ्ट झाला होता, पण त्या दोघांनी जोफ्रा आर्चरला फेस केलं, त्या दोघांनी वोक्सला फेस केलं, त्या दोघांनी रफ मधनं बॉलिंग टाकणाऱ्या डॉसनला खेळून काढलं.
हे 5व्या दिवशी सोपं नव्हतं. त्याच्यामुळे जेवढं गिल आणि राहुलचं क्रेडिट आहे तेवढंच वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजाचं क्रेडिट आहे. आणि आपल्याला लक्षात ठेवायचं की दोघंही ऑलराऊंडर आहेत. गिल आणि राहुल हे बॅट्समन आहेत. त्याच्यामुळे ते थोडंसं तुझ्या बोलण्यात असं आलं की सेट होतं, फक्त त्यांना हे करायचं होतं. ते थोडंसं एक्झॅजरेशन वाटलं, बाकी काही नाही. मला वाटलं काही बोलतोयच नाही तर पुढे जाऊ. हा, फक्त के एल राहुल बद्दल बोल. नंबर 2चा रन गेटर आहे, 512 रन्स केलेले आहेत. आपण गिल बद्दल खूप बोलतोय, पण के एल राहुल प्रत्येक वेळी या सिरीज मध्ये पर्टिक्युलरली आणि सेकंड इनिंग मध्ये जिकडे बॅटिंग करणं अजून अवघड असतं तिकडे तो चमकतोय. आणि जो सगळ्यात साऊंड वाटतोय बॅटिंग मध्ये तो के एल राहुल वाटतो. के एल राहुल वारंवार दाखवून देतो. अखेर इन टर्म्स ऑफ नंबर्स जी मोठी मालिका अपेक्षित असते ती त्याच्याकडून होतीये. परत के एल राहुल बिईंग के एल राहुल, नाव राहुल असल्यामुळे तो झाकोळला जाईल. सगळेजण गिल बद्दल बोलतील, ओके. पण के एल राहुलने दाखवून दिलंय 500 रन्स हा खाऊ नसतो कसोटी मालिकेत. ते त्यांनी करून दाखवलंय आत्ताच. अजून एक सामना बाकी आहे आणि तो का त्याच्यावर एवढी भिस्त आहे. आणि होपफुली ही मालिका ही त्याच्या जशी शुभमन गिलच्या कारकिर्दीला टर्न अराउंड करू शकते ना, तशी होपफुली राहुलच्या होईल. आणि येणाऱ्या काळात त्याचे नंबर्सही सुधारत जातील. के एल राहुलचे नंबर हे के एल राहुलच्या ॲबिलिटीला बिलकुल प्रतिसाद देत नाहीत किंवा सिद्ध करत नाहीत. ते अत्यंत कॉन्ट्राडिक्टरी आहे असं मला स्वतःला वाटतं. ओके, परत तेच की त्याला मेजॉरिटी टेस्ट करिअरमध्ये अवघड कंडिशन्समध्ये बॅटिंग करावी लागली आहे, पण त्याचा क्लासच वेगळा आहे. हे त्यांनी या सिरीजमध्ये पुन्हा एकदा दाखवून दिलंय. सातत्याचा अभाव जो आहे तो आत्ता सुरू झालाय. होपफुली तो कॅरी ऑन करू शकेल. आपण ना अमोल, मला वाटतं की शेवटी आपण वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजाबद्दल परत यावं. पण मला असं वाटतं की ही टेस्ट मॅच ड्रॉ झाली आहे, भारताला विजयासारखी आहे. पण सगळ्यात जास्ती त्रास होणारे या ड्रॉचा कदाचित बेन स्टोक्सला. मला खरंच प्रश्न पडलाय, तो खातो काय माणूस. आजही त्यांनी एक स्पेल टाकला जेव्हा त्याचा हात दुखतोय, जेव्हा त्याचा गुडघा दुखतोय. पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी 141 रन केले आणि 311 पर्यंत लीड नेला. पहिल्या भारताच्या डावामध्ये बॅटिंगच्या त्यांनी 5 विकेट्स घेतल्या. या सिरीज मध्ये 17 विकेट्स घेऊन तो नंबर 1ला आहे, प्लस एक सेंचुरी आहे. हा माणूस दमत नाही का? आज आपण त्याला शेवटी दमवलेलं दिसलं, कारण तो वैतागला होता भारताने जेव्हा ड्रॉ मान्य केली नाही तेव्हा. पण त्याच्यासाठी टेस्ट मॅच म्हणजे जिंकले असते तर खरंच मेमोरेबल झाली असती. आता थोडी वैतागलेली वाटेल, पण त्याचं या टेस्ट मधलं कॉन्ट्रीब्युशन विसरता येणार नाही. ही मालिका जर इंग्लंड जिंकले म्हणतोय मी, अजून मालिका ओपन ही सर्वात चांगली गोष्ट आहे सगळ्यांच्या दृष्टीने. तर जशी ती 1981-82ची मालिका बोथमची मालिका म्हणून लक्षात राहते, तशी ही मालिका स्टोक्सची मालिका म्हणून लक्षात राहू शकते. आणि स्टोक्सला क्रेडिट मिळत नाही ऑलराऊंडर्स इतर मिळतच असतं, जसं सोबर्सला मिळतं, जसं जॅक स्कॅलिसला मिळतं, जसं 80s मधले टॉप 4 ऑलराऊंडर्स होते त्यांचा उल्लेख होतो. त्याच मांदियाळीत स्टोक्स आहे, किंवा त्या मांदियाळीत तो सर्वात वरच्या स्थानावर आहे. फक्त नंबर्समध्ये नाही, कॉन्ट्रीब्युशन आणि इम्पॅक्ट. तो बॅटिंग करतो, तो बॉलिंग करतो, तो महत्वाचा रनआउट करतो, तो टीमला एक करतो, तो लीडर आहे. तो अशा टीमचा लीडर आहे की ज्या टीमनी बाय चॉईस टेस्ट मॅचेससाठी व्हिडिओ अनालिस्ट ठेवलेला नाहीये, परफॉर्मन्स अनालिस्ट ठेवलेला नाहीये. 5व्या दिवशी आपण बघितलं की जो मगाचा मुद्दा मी तुला मध्ये तोडलं नाही, की लायम डॉसननी जेवढी रवींद्र जडेजांनी लीड्समध्ये वाईट गोलंदाजी केली होती ना, त्याला थोडीच तोड वाईट गोलंदाजी लायम डॉसननी केली या सामन्यात. 5व्या दिवशी आपण पाहिलं बेन स्टोक्स त्याला ती ब्रेकमध्ये त्याला घेऊन पिचवर जाऊन दाखवत होता कुठे टाकायला पाहिजे आणि कुठे टाकतोय. ही जी इन्व्हॉल्वमेंट आहे, मुद्दा फक्त असाच आहे की ही मालिका जर जिंकली तर बेन स्टोक्सनी परत 3 दिवसात त्याचे सर्व दुखरे बॉडी पार्ट्स काय तात्पुरते तरी नीट करून पुढचे 5 दिवस मैदानावर उभं राहणं क्रमप्राप्त आहे इंग्लंडसाठी. आणि जो रूट रन मशीन, जो रूटवर
तू सांग आता मला किती कधी आपण बघू जो रूट आणि जो रूट तेंडुलकरचे जे 3 आढळ वाटणारी विक्रम होते, सर्वात जास्त सामने, सर्वात जास्त धावा, सर्वात जास्त शतकं, त्यातले किती विक्रम जो रूट मोडू शकेल हे तू सांग मला. का तर मोडेल. त्याच्यावरती आपण वेगळा एपिसोड करूया. आपण या मॅच मधल्या त्याच्या इनिंग बद्दल बोलूया. फ्लॉलेस म्हणजे चाबूक बॅटिंग. जो रूटनी जी बॅटिंग केली, जो रूटची बॅटिंग अशी ती अशी बघत राहावीशी वाटते ना, की समजतच नाही. आणि तो अरे 60 रन झाले, 70 रन झाले असा प्रश्न आहे. ओके, तो कुठलाही ऑडॅशियस शॉट खेळत नाही. तो असा फार काही डोळ्यात डोळे घालून बघणार नाही. फार खूप बीटही होईल असं नाही. असा शॉट पटकन खेळेल का, की अरे हा शॉट आहे ना पुढचे 10 वर्षाला लक्षात राहील. कारण की असे शॉट्स त्याचे येत राहतात. सगळे करेक्ट शॉट्स खेळतो. वेळ पडल्यास इनोव्हेटही करतो गेल्या 4 वर्षात. जो रूटवर काय बोलायचं. आणि पण अमोल, आपल्याला याच्यावरती तर बोलायला हवं की वॉशिंग्टन सुंदर आज 5 नंबरला आला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं की जडेजाच्या वरती वॉशिंग्टन सुंदर आला. गिल बरोबर त्यांनी पार्टनरशिप सुरुवात केली होती, पण गिल आउट झाला आणि त्याच्यानंतर मग जडेजा आल्यानंतर त्या दोघांनी फ्लॉलेस बॅटिंग केली. वॉशिंग्टन सुंदर माझ्या मते याच्या आधी 2दा सेंचुरीच्या जवळ आला होता भारतातल्या टेस्ट मॅचेसमध्ये. तळाच्या फलंदाजांना घेऊन खेळत होता आणि सेंचुरी होऊ शकली नव्हती, असं 2दा झालंय माझ्या मते. चेक करायला लागेल. इंग्लंड विरुद्ध तर नक्की झालं होतं, पण त्याच्या आधी एकदा झालं होतं. ती पहिली टेस्ट सेंचुरी त्याची आज मँचेस्टरमध्ये आली. तर खरोखर अशी वेळ आली आहे का की त्याला आता बॅक करावं, की टॉप 6 मध्ये त्याला तयार करायला हवंय आणि त्याला म्हणजे आज त्यांनी प्रूव्ह केलं. असं होत होतं एवढे दिवस की आधी त्याला 1-2दा संधी मिळाली होती तेव्हा तो पटकन आउट झाला होता वरती बॅटिंग करत असताना. कधी ते बघायला लागेल. पण जर का त्याला तयार करायचं असेल तर त्याला कॉन्फिडन्स द्यायला हवाय का आता, की बाबा सलग 4 मॅचेस किंवा सलग 5 मॅचेस कमीत कमी तू एका सर्टन नंबरला खेळणार आहेस आणि तुला आम्ही एक जेन्युइन बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून बघतोय. 2021 इंग्लंड मालिकेत आधी चेन्नईत झालं, जेव्हा तो 85 वर नाबाद राहिला. नंतर अहमदाबादमध्ये झालं, जेव्हा तो 96 वर नाबाद राहिला. त्याच्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला अखेर तो 3 आकडी टप्पा पार करता आला. त्याचं महत्व आहेच खूपच. आणि तू म्हणलास तो मुद्दा, वॉशिंग्टन सुंदर टॉप 6 मध्ये फलंदाजी नक्की करू शकतो, जगभरात करू शकतो, हे आपण आधी बोललोय. होपफुली तुझी आता खात्री झालीये. आणि दुसरा मुद्दा, मला असं वाटतं की या संघ व्यवस्थापनाकडे जर वॉशिंग्टन सुंदरला 6 नंबरमध्ये, पहिल्या 6 मध्ये वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जाडेजा, रिषभ पंत तिघांनाही फिट करता येऊ शकतं. मग उरलेले 5 स्लॉट्स तुम्ही कुठले गोलंदाज वापरणार आहात, त्यावरून तुम्ही सामना जिंकण्यासाठी जाताय का जिंकलो तर बोनस, अशा पद्धतीने जाताय हे ठरेल. इंटरेस्टिंग. पण अमोल, आज खरोखर मँचेस्टरमध्ये जे झालं त्यांनी खूप आनंद झाला. कारण काल आपण विचार केला असता किंवा म्हणजे ऍक्च्युली दुसऱ्या दिवशी मॅचमध्ये जेव्हा इंग्लंडनी चोख सुरुवात केली होती आणि पोप आणि रूड बॅटिंग करत होते, तेव्हाच लक्षात आलं होतं की या मॅचमध्ये 2च रिझल्ट पॉसिबल आहेत, एक तर ड्रॉ किंवा एक तर इंग्लंडचं जिंकणं. तिसऱ्या दिवशी आपण आलो होतो तेव्हा पारडं पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने झुकलं होतं. चौथ्या दिवशी ही पारडं पूर्ण इंग्लंडच्या बाजूने झुकलं होतं. पण आज 5व्या दिवशी भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं की ही टेस्ट सिरीज काय एवढी क्लोज होतीये आणि ओव्हल टेस्ट मॅच कडे आपण 3 दिवसांनी जाताना अजूनही ही सिरीज ड्रॉ होऊ शकते. हे खूप आनंददायी आहे. त्याच्यामुळे ही टेस्ट मॅच भारतासाठी ड्रॉ होऊन सुद्धा विजय एवढीच महत्वाची आहे. आता पुढच्या टेस्ट मॅच मध्ये दोन्ही टीमकडे फास्ट बॉलिंगला नवीन बॉलिंग अटॅक दिसतो का, इंग्लंड कुठल्या फास्ट बॉलर्सना बोलवतं, भारत कुठल्या फास्ट बॉलर्सचा विचार करताय, याच्यासाठी कदाचित आपल्याला मॅचच्या आधी वेगळा एपिसोड करायला लागेल. पण तो आपण करू तेव्हा करू. पण अमोल, आज तू इकडे आलास आणि या मॅचच्या ड्रॉ बद्दल, जिंकल्यासारख्या मॅचच्या ड्रॉ बद्दल आमच्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल मनापासून धन्यवाद. सगळ्या कट्टेकरांना मी सांगतो की हा एपिसोड लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा
आपल्याकडे फेसबुक आणि युट्यूबला मेंबरशिपचा ऑप्शन आहे, तोही नक्की काय आहे ते बघा. 5वी टेस्ट मॅच ओव्हल लावणारे आम्ही नक्की प्रयत्न करू, लाईव्ह येऊ किंवा मेंबर्स ओनली लाईव्ह करू, त्याच्यातही सहभागी व्हा, कारण 5व्या टेस्ट मॅचला अशीच मजा येणार आहे. आज तुम्ही हा एपिसोड फिरवा हे परत एकदा सांगतो. आता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.